कोळीवाड्यात लग्नाच्या मांडवात कीर्तन आश्चर्य। कोळीवाड्यात लग्न म्हटलं की दारू, मटण, मासे आणि डीजेवर नाच इत्यादी जवळजवळ प्रत्येक लग्नात 3-4 दिवस ठरलेलंच असतं। एका लग्नात अख्खा कोळीवाडा दंगधुंद असतो। कुंडे गावात आश्चर्य। कुंडे गावातले दीपक भोईर यांच्या कविता आणि राणी या 2 मुलींचे शुभविवाह 24 फेब्रुवारी रोजी आयोजित केले आहेत। 22 तारखेपासून कुटुंबातील सर्व विधी धवलारणीसह स्पीकरवरची गाणी मात्र ती मंद आवाजात सुरू होती। मांडवा घरी रात्री जायचं नाही हे मी आधीच ठरवले असल्याने मी दुपारी 4 वाजता दीपक यांच्या लग्नाघरी गेलो। तिथं गेलो तर काय, मांडवात चक्क कीर्तन। कीर्तनकार, टाळकरी, 40-50 श्रोते पुरुष आणि 30-40 महिला सारी कीर्तनात गुंग झाली। तेवढा मंत्रमुग्ध माहोल पाहून मी बाजूच्या खुर्चीत बसून कीर्तनात रमलो ते कीर्तन संपेपर्यंत। कीर्तनात बसून गाणाऱ्या महिला उभ्या राहून फेर धरून नाचू लागल्या, फुगड्या घालू लागल्या। लग्न मांडवात वारीचा तो आनंद मी घेतला अनोखा। आगरी कोळी समाजात असा मांडव क्वचितच अनुभवायला आला असेल, मात्र तो अनुभव घेऊन मी फारच आनंदी झालो। दारू, मटण, डीजे यांच्यापेक्षा शेकडो पटीने कीर्तनातली लग्न मांडव झाली तर दारू, मटणाचा, डीजेचा लाखो खर्च वाचू शकतो। पण ते शिकवलं कुंडेगाव कोळीवाड्याच्या हरिभक्त परायण दीपक महाराज यांच्या लग्न मांडवात। विचार करा, असे विचार रायगडभूषण प्राध्यापक LB पाटील यांनी व्यक्त केले। महामुंबई चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, उरण।